नमस्कार, सुवर्ण स्वादिष्ट रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण लोण्यासारखं मऊ लुसलुशीत पुरण कसं बनवायचं, पुरणाने काठोकाठ भरलेली पुरणपोळी करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सुवर्ण स्वादिष्ट रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर आता पुरणपोळी करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे। सर्वप्रथम आपण पुरण करणार, त्यासाठी 1-2 वाट्या हरभऱ्याची डाळ धुवून घेतली। ही कुकरमध्ये डाळ घ्यायची। आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत। या ठिकाणी मी 6 वाट्या पाणी घेतलं। आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालायची आणि हे पाणी व्यवस्थित पळीने मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला 4 शिट्ट्या होऊन द्यायच्या। डाळ आपण भिजत न घालता कुकरला लावणार आहे, त्यामुळे मध्यम गॅसवरतीच गॅस ठेवायचा, मोठा गॅस करायचा नाही, त्यामुळे डाळ चांगली शिजली जाते। बघू शकता अशा पद्धतीने मी डाळ शिजून घेतली। अगदी छान मऊसूत डाळ शिजली। आता एका चाळणीमध्ये आपण गाळून घेणार याचं पाणी। अशा पद्धतीने मी एका चाळणीत डाळ सगळी घेतली। एवढं आपण कट्टाच्या आमटीसाठी डाळीतलं शिजलेलं पाणी ठेवले। आता हे आपण डाळ एका कढईत घ्यायची आणि एका तांब्याच्या नाही तर पेल्याच्या साहाय्याने आपण स्मॅश करायची की जेणेकरून आपली डाळ एकदम बारीक होईल, म्हणजे पुरण वाटण्याची पण गरज राहणार नाही। एवढी आपण छान बारीक मऊसूत डाळ करून घेणार आहे। डाळ चांगली शिजली की आपले पुरण पण चांगलं होतं, म्हणून डाळ चांगली शिजून घ्यायची। आणि डाळ आपण शक्यतो गरम असताना स्मॅश करायची, म्हणजे पटकन होते, अशी दांडरल्यासारखी डाळ राहत नाही, मऊसूत होते। तर आता अशा पद्धतीने मी डाळ बारीक करून घेतली। बघू शकता किती आपले बारीक डाळ झाली। आता याच्यामध्ये आपण गूळ घेणार आहोत। आता पुरण ज्या कढईत आपण स्मॅश करून घेतले ते एका बाजूला घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 2 वाट्या गूळ घालायचा आणि गूळ शक्यतो किसून घ्यायचा, म्हणजे कसं चांगला पटकन मिक्स होतो। आता गूळ आपण या ठिकाणी घेतला, त्याच्यावरती आपण तो गूळ पसरून घ्यायचा, त्याच्यावरती आपण वाटलेलं पुरण पसरवायचं। गूळ खाली घेतल्यामुळं काय होतं, कढई गरम आहे त्यामुळं गूळ चांगला असा गरम होतो आणि त्याच्यावरती आता पुरण घेतलं की आपला गूळ पटकन याच्या मिक्स होतं। अशा पद्धतीने आपण करायचं। बघू शकता आता हे चांगलं व्यवस्थित हलवायचं। हे मंद गॅसवरतीच आपण पुरण करायचं आणि मध्ये आधीसारखं हलवायचं, नाही तर पुरण करपतं। पुरण करपले की पोळी आपली काळी होते, म्हणजे शक्यतो पुरण न करपता आपल्याला करायचं। बारीक गॅसवरती सारखं हलवत राहायचं। आता 5 मिनटं झाली, आपले चांगलं पुरण मिक्स होऊन झालं, होत आलं आता आपलं पुरण। आता हे आपण व्यवस्थित हलवत राहायचं, कारण काय होतं खाली पुरण राहिलं, आपण नाही हलवलं तर आपलं पुरण करपतं, म्हणून सतत हलवत राहायचं। थोडं पातळ पुरण होतं गूळ घातल्यानंतर। आता 10 मिनटं झाली। बघू शकता आपलं पुरणातलं सगळं पाणी आटले, व्यवस्थित पुरण होत आलेले आहे। आता याच्यामध्ये आपण 1 चमचाभर वेलची घालायची आणि हे व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घ्यायचं। असं काय आपलं पुरण व्हायच्या आधीच आपण हे वेलची घालायची, तर ती चांगली मिक्स होते। बघू शकता आपल्या पुरणात पूर्णपणे वेलची मिक्स झाली, त्या पुरणाला वास पण छान येतो। आता याच्यामध्ये 1/2 चमचा जायफळ घालायचं, जायफळाने पण पुरण खूप छान लागतं। ते सुद्धा आता मिक्स करून व्यवस्थित हलवत राहायचं पुरण। आपलं अजून पुरण व्हायला थोडा वेळ आहे, झालेलं नाही आहे, त्यामुळे ते सतत हलवत राहायचं आहे। बघू शकता आपलं पुरण किती वाटलेलं डाळी पुरणासारखं झालं की नाही, बारीक काय गरज नाही आपल्याला बारीक करायचं। बघू शकता आपलं पुरण छान तयार झाले। एक 10-12 मिनटं आपल्याला पुरण व्हायला लागले, पण सतत हलवल्यामुळे आपलं पुरण करपलं नाही, काही नाही, व्यवस्थित झालं। आता आपलं पुरण छान तयार झालं। आता आपण पुरणपोळी लागणारी कणिक भिजवूयात। आता कणिक भिजवताना आपण सर्वप्रथम काय करायचं, अर्धी वाटी पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि ती हळद आपण पाण्यात मिक्स करून घ्यायची। आता आपले हळद पाणी करून तयार झाले, ते आपण आता एका बाजूला ठेवून देऊया। आता या ठिकाणी 3 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं। मी घेताना चाळणीत घेतलं, मैद्याच्या चाळणीत पीठ चाळायला घ्यायचं, म्हणजे आपली पोळी मऊसूत होते। आणि 1 वाटी मैदा घ्यायचा। आता आपण व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचं। आता त्याच्या चवीनुसार मीठ घालायचं। या ठिकाणी मी 1 चमचा मीठ घेतलं आहे। मी पुरणात मीठ घालत नाही, त्यामुळे घेतानाच कणकीत मी व्यवस्थित मीठ घेते, त्यामुळे पोळी चवीला चांगली लागते। आणि आपलं हळदीचं पाणी केलेलं त्या कणकीमध्ये घालायचं। 2 पळी तेल घालायचं। या ठिकाणी मी कणकीत 2 पळी तेल घातलं। आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता कणिक भिजवायला घ्यायची। कणिक भिजवताना काय करायचं, पाणी थोडं थोडं घालायचं, म्हणजे कणिक चांगल्या हाताने आपल्या मळली जाते। जेवढी कणिक मळू तेवढी आपली पोळी छान होते।
बघू शकता अशा पद्धतीने कणिक मळून घ्यायची, जास्त घट्ट नाही घ्यायची आणि शक्यतो ही पातळच कणिक असते, पण अगदी पण पातळ घ्यायची नाही की जेणेकरून आपल्याला पोळी लाटता येणार नाही, अशा पद्धतीने नाही मळायची. अशा पद्धतीने ही कणिक मळायची. बघू शकता मी अशी मळली. आता आपली कणिक बघू शकता चांगली भिजली आहे. याच्यावरती आपण एक पळी तेल घालायचं आणि कणिक एकसारखी मळून घ्यायची. कणिक तेलात अशी मळून घेतली ना की गोळा करताना आपल्या हाताला कणिक लागत नाही, व्यवस्थित गोळा होतो. पुरणसुद्धा आपलं छान तयार झालं. बघू शकता अगदी मिक्सरमध्ये वाटलं नाही तरी आपलं पुरण अगदी मिक्सरमध्ये किंवा पुरण यंत्रात वाटल्यासारखं आपलं पुरण दिसतं आहे. तरी पण तुम्हाला अजूनही व्यवस्थित पुरण करायचं असेल तुम्ही पुरणाच्या यंत्रात पुरण वाटून घेतलं तरी चालेल. आता या ठिकाणी काय करायचं, आपण पुरणाचा असा गोळा करून घेतला. आता कणकीचासुद्धा गोळा करून घ्यायचा. कणकीचा गोळा करताना काय करायचं, पिठात हात बुडवायचा आणि मस्त व्यवस्थित गोळा करून घ्यायचा. याच्यामध्ये आपण मोदकाची पाळी करतो त्या पद्धतीने आपण गोळा करून घेतला आहे. आपण वरच्या कडा जास्तीत जास्त दाबून घ्यायच्या, त्या आपल्याला पातळच करायच्यात कडा. बघू शकता अशा पद्धतीने मी पाळी करून घेतली आहे. त्याच्यामध्ये आपण मगाशी पुरणाचा जो गोळा केला होता तो याच्यामध्ये आपण घालणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने मी पाळी करून घेतली. याच्यावरती आता पुरणाचा गोळा घातला आहे आणि हलक्याच्या हाताने प्रेस करत करत आपण ते पुरण आतमध्ये घालायचं. बघू शकता अशा पद्धतीने मी आतमध्ये घातलं आणि आपल्या खालच्या 4 बोटं त्याच्या साहाय्याने कणिक थोडी वरवर ढकलं जायची, म्हणजे मग आपला उंडा छान तयार होतो. पोळी फाटत नाही, काय नाही, व्यवस्थित करता येते. आपला पुरणाचा गोळा छान तयार झाला आहे. आता याचं तोंड वरून आपण हलक्या हाताने दाबून घ्यायचं. बघू शकता आपली पोळी फाटेल असं कुठेही आपल्याला पुरण बाहेर आलेलं नाही, व्यवस्थित उंडा करून घेतला. अशा पद्धतीने मी कणकीचा उंडा पिठात बुडवून घेतला आणि थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचा. तो आता पळपोटवरती ठेवायचा आणि हलक्या हाताने गोल 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 पोळी फिरवत राहायची. पोळी लाटताना काय करायचं, आपण जास्त प्रेस नाही करायचं, हलक्या हातानेच पोळी लाटायची, म्हणजे आपली पोळी लाटत नाही. आणि तुम्ही या ठिकाणी पिठाचा जास्त वापर केला तरी आपल्या पोळीला पीठ दिसत नाही, कारण आपण पोळीचं पीठ मैद्याच्या चाळणीने चाळेल, त्यामुळे एकदम बारीक पीठ झालेलं आहे. त्यामुळे शक्यतो पोळी करताना मैद्याच्या चाळणीच पीठ चाळून घ्यायचं, म्हणजे आपली पीठ राहत नाही, पोळीला व्यवस्थित पोळी लाटली जाते. अशा पद्धतीने मी पोळी लाटून घेतली. बघितलं ना, अगदी सोप्या पद्धतीने लाटली. आता ही आपण तवा गरम झाला याच्यावरती पोळी घालायची आणि हलक्या हाताने अशी प्रेस करायची. प्रेस केल्यामुळे काय होतं, आपलं जर पुरण कुठं बाहेर येण्याच्या ह्याच्यात असेल, कणिक कुठं होल पडत असेल किंवा पोळी फुटत असेल तर आपल्या हाताने प्रेस केलं जातं आणि व्यवस्थित पोळी होते. आता आपली पोळी एका बाजूने व्यवस्थित झाली, ती पलटूयात. आपली आता पोळी छान झाली. बघू शकता कशी टम पोळी फुगली. आता त्याच्यावरती आपण तुपाची धार सोडायची. तुपाने पोळी अशी खरपूस लागते, अशी त्या तुपावरती पोळी भाजली की आपली छान टम पोळी फुगली. बघू शकता. आता आपण दुसरी बाजू पण पलटून घ्यायची. आता आपली बघू शकता दुसऱ्या बाजूने पण पोळी छान तयार झाली. याच्यावरती आता तुपाची धार सोडायची. मस्त खमंग अशी आपली मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार आहे. ते कशी वाटली पुरणपोळीची रेसिपी ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुम्हीसुद्धा करून बघा कशी झाली ती कमेंट करून सांगा. आणि आपल्या सुवर्णा स्वादिष्ट रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसुद्धा मी टाकलेले त्यासुद्धा बघा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपण टाकतच राहणार आहोत. त्यामुळे सगळ्या व्हिडिओ पाहत राहा. कशा वाटतात ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.